अंकुश आणि सुभाष मग असे अंकुश कदाचित नव्हते परंतु आता आलेत तिथून मात्र धावसंख्या चांगली पाहायला मिळू शकते. सुभाष खेळावं लागेल. सुभाष यांना सरसावून खेळलेत पुढे फटका चांगला पाहायला मिळाला आहे परंतु बरोबर क्षेत्ररक्षकाकडे गेलाय. इथून मात्र काय पाहायला मिळालं तर दुसरी धाव मात्र अगदीच सुंदर पाहायला मिळाली. तर 2 धावा मात्र इथं जरूर मिळतील ज्या की सुभाष नाईक यांना त्यांच्या चेंडू फळीतून आल्यात. तर पहिली धाव मात्र 22च्या स्वरूपात आली होती. येस एकूण धावसंख्या धावफलकावरती 3. 24 चेंडूंचा हा खेळ आहे. 24 चेंडूंमध्ये बामणडोंगरी संघ कुठपर्यंत मजल मारेल हे खूप महत्त्वाचं असेल. मॅच बरंच उशिरानंतर मात्र आपण मुख्य क्रिकेटकडे वळलोय. पुढे सरसावर मारण्याचा प्रयत्न मात्र जरूर पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न केला गेला होता. गोलंदाज आपण पाहतोय पंढरीनाथ कोळी 50+ हा गोलंदाज आपल्या संघासाठी सातत्याने अचूक कामगिरी करण्यासाठी गणला जातो. ही काम मात्र नेहमीच जी जबाबदारी संघनायकांनी दिली ती चांगली पेलली पंढरीनाथ कोळी यांच्या माध्यमातून. इथे मात्र फलंदाज बाद होऊ शकतो. पंचांचा इशारा येईल. हा चेक केला जाईल. DRSची मागणी केली कारण कदाचित हा खेळाडू पोचलाय की नाही पंचांना थोडीशी शाश्वती कमी वाटली. ते मात्र चेक केलं जाईल. इट्स आउट. फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज बाद कारण थोड्याशा काही फरकाने मात्र काहीशा इंचाने म्हणावं लागेल. फलंदाज थोडासा बाहेर असताना बेल मात्र आऊट झाली. तिथून फलंदाज निश्चित बाद होईल. नारायण भोईरच्या नावाने अड्ड्यात चालतोय छकडा. अंकुश नाईक यांचा मात्र त्यांच्या खेळीचा अंत झालाय. रुपेश नाईक नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. खूप महत्त्वाचं असतं ज्या वेळेला पहिल्याच षटकामध्ये लवकरात लवकर विकेट जाते. आपल्याला माहीत आहे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्या वेळेला पहिल्या षटकामध्ये विकेट जाते कोणत्याही संघाची त्यावेळेला 1 डाऊनचा बॅटर हा असा बॅटर असतो ज्याला नवीन चेंडूने सुद्धा खेळण्याची पूर्णपणे सवय असणं गरजेचं असतं. सोबत त्याला स्ट्राईक रोटेशन आणि पार्टनरशिप बनवणं ही चांगलं माहीत असतं. आणि त्याहून महत्त्वाचं असतं धावसंख्या ही ज्या धावगतीने पळवायच्या असतील त्याच्यावरती ही कंट्रोल ठेवावा लागतो. तर 1 डाऊनचा बॅटर हा खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक टीमसाठी जो की महत्त्वाची भूमिका बजावणारा सुद्धा असतो. आणि फलंदाजही तेवढ्याच ताकदीचा आलाय. फलंदाजही बामणडोंगरी संघाचा रुपेश नाईक आलाय. बामणडोंगरीचा खेळ चालू असताना निश्चितच समाधान नाईक, अंकित नाईक, रुपेश नाईक यांच्याकडून शुभेच्छा येतात. तेजस मात्रही असतील. यावेळेला मात्र जरूर स्टंपच्या भरून जाणारा चेंडू होता. काहीसा रुपेश नाईकला समजला नाही. जरूर निर्धाव चेंडूची सांगता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. संथ गतीचा खेळ आत्तापर्यंत चालू आहे. जोपर्यंत डिक्लेअर्ड फटके येणार नाहीत तोपर्यंत मात्र खेळाला मजा येणार नाही आहे. स्लोवर चेंडू फेकला गेला होता त्याला मात्र चांगला कट केलाय. जरूर चांगला फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक लॉंग लेग पर्यंत मात्र धावत आलं तोपर्यंत 2 धावा मात्र सहज पूर्ण केल्या गेल्यात. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक लॉंग लेग पर्यंत जवळ पळत आला तोपर्यंत निश्चितच सुभाष नाईक तर अगदीच चपखळ आहे. सुभाष नाईक एकदम हुशार तरबेज असा हा फलंदाज आहे. दरम्यान एका षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली 1-5.
40+ मास्टर्स न्हावे यांच्या वतीने आयोजित केलेले सामने अगदीच खूप महत्त्वाचं आहे. इथून मात्र ह्या मॅचेस आपण पाहतोय. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे आदिनाथ कोळी. इथून मात्र खूप महत्त्वाचं असेल. सुभाष नाईक वरती जी धुरा सांभाळण्यासाठी दिली ती धुरा सांभाळावी लागेल सुभाष नाईकला. आणि सातत्याने मी क्रिकेट बऱ्याच वेळा पाहिले सुभाष नाईकचं. हुशार तरबेज असा हा फलंदाज आहे. मोठ्या फटक्यांपेक्षा जलद गतीचे फटके, गॅप शॉट सिलेक्शन ज्याच्याकडे जास्त भरणा आहे सुभाषकडे. परंतु काय घडलंय, बरोबर यष्ट्यांच्या बुंद्यावरती चेंडू फेकलाय. दांडी दांडी गुल. थर्ड अंपायरची मागणी केली तर तिसरं पंचांना विनंती आहे आपण चेक करायचं आहे. नाही नाही, पुढचे चेंडू चेक केले जातील, आताच नाही. गोलंदाजीच्या शैलीवरती फक्त आक्षेप आहे. आदिनाथ कोहली मोहा संघाचा हा गोलंदाज आपण पाहतोय. पहिल्याच्या चेंडूवरती मात्र आपण पाहिलं तर बरोबर यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू. नवीन फलंदाज आपण पाहतोय मनोज नाईक. बाळा माझा वर्गमित्र आहे खरं तर मनोज नाईक. इयत्ता 6वी पासून आम्ही एका वर्गामध्ये राहिलोय. फटका पहा, चांगला फटका आहे. गॅप शॉट सिलेक्शन आहे. तिथं मात्र क्षेत्ररक्षकाची थोडंसं फंबलनेस पाहायला मिळालाय. एक धावपात्र मिळू शकतोय. मनोज नाईक म्हटलं तर सातत्याने आम्ही पाहिलंय चेहऱ्यावरती स्मित हास्य नेहमीच. अगदी वर्गामध्ये एवढी मस्ती आम्ही केलेली आहे, परंतु आजही तो त्याच ताकदीने खेळतोय. खूप चांगलं मेंटेन केलं मनोज नाईक यांनी. इथून मात्र ते मेंटेन केलेलं क्रिकेट आपल्या गावासाठी आज खेळून दाखवावं लागेल. आणि यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक येतील का? वायडिश मिडॉनला मात्र इथं जबरदस्त झेल पकडलाय. रुपेश नाईकचा संपला खेळ. Yes, one more evergreen hero in the field now. Shankar Dada Naik, the all-rounder of the team. Bamandongri, Captain Cool is in the crease now. Both the batter are all-rounder and evergreen heroes. निश्चितच नवीन फलंदाज हा स्ट्राईक एंडला येणार, यामध्ये कोणतेही दुमत नाहीये. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती एकेरी, तिसऱ्या चेंडूवरती विकेट, चौथ्या चेंडूवरती काय घडेल. इथून मात्र शंकरजी नाईक आपल्या संघासाठी तारणहाराची भूमिका करतील का? पार्टनरशिप पाहायला मिळेल का? यावेळेला जरूर अंगावरती चेंडू अटॅक करत होता, त्याला मात्र हलक्या हाताने खेळलाय. एक धाव मात्र जरूर मिळेल. म्हणजे आतापर्यंत पाहिलं तर केडी विकेट सिंगल असे षटक मात्र घडते आतापर्यंत पाहायला मिळालं. तर इथून मात्र पुढचा चेंडू मनोज नाईकसाठी आव्हान असेल, ते म्हणजेच आदिनाथ कोळीचं. आव्हानाला स्वीकारलंय, आव्हानाला सामोरं जाणं हे अगदीच लहानपणापासून शिकलाय. इथे मात्र हा चौकार देऊन जाईल खूप साऱ्या धावा. 4.
DJ श्रीकांत यांनी मात्र सर्वांवरती अधिराज्य गाजवलं आपल्या गाण्यांनी. मागच्या मॅचचा हिरो ज्यांनी 32 धावा कुटल्या होत्या त्यांची मात्र आता गिरणीचा पट्टा चालू झाला असं म्हणायला काही हरकत नाहीये. पहिला चौकार आलाय मनोज नाईकच्या चेंडूफळीतून. फुलटॉस यावेळेला मात्र संधी गमावली की काय. अगदीच कट जरी केला असता इकडे तिकडे तरीही मोठा फटका पाहायला मिळाला असता. पंचांनी मात्र बीमर वेस्ट हाईटचा नो घोषित केलेला आहे. नो वरती कोणताही फ्री हाईट नसणार आहे. आपल्याला माहित आहे 40+ चे नियम की पहिला गोलंदाज 50+ पाहिजे. पहिल्या 2 फलंदाजांमध्ये 50+ बॅटर पाहिजे. नो चेंडूला फ्री हिट नसणार आहे. शंकर नाईक यांच्यासाठी हा फुलटॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षक तिकडे स्क्वेअर लेगला उभा आहे. दुसरा धावेचा प्रयत्न मनोज नाईक यांचा. शंकर नाईक मात्र इथं डेंजर एंडकडे धावताना अगदी शेवटच्या क्षणाला मात्र धाव पूर्ण केली. खूप महत्वाचं असतं. थ्रो जर फास्ट झाला असता, दीपक पाटील सर बरोबर म्हणाले तुम्ही, थ्रो जर फास्ट झाला असता कदाचित शंकर नाईकांचा खेळीचा अंत होताना पाहायला मिळाला असता. परंतु धावसंख्येला मात्र पहिला आकार चांगला दिलाय. 2 षटकांचा अंत झालाय. 3 गड्यांचा मात्र इथं बहाल झालाय आणि धावसंख्या 14 वरती. धावसंख्या 15 आहे का? धावसंख्या 15 आहे. येस, थँक्स टू दीपकजी पाटील सर फॉर द करेक्शन ऑफ द स्कोर. नवीन गोलंदाज आपण पाहतोय प्रल्हाद कोळी. हा येस, एक बाजूने कोळी एक बाजूने नाईक, असं हे घमासान युद्ध, काटो की टक्कर, बिग फाइट मुकाबला देखने को मिल रहा है. मनोज नाइक यहाँ पे तीसरे ओवर का सामना करेंगे. 4 ओवर का मैच है, कोई न भूले, क्योंकि यहाँ से बाकी रहेंगे 12 गेंद. क्या टारगेट सेट करेगी टीम बामणडोंगरी? ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू जरूर बॅकफूट जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडूचं व्यवस्थित आकारणी मात्र घेता आली नाही आहे, ज्याचा मात्र फायदा फक्त एका धावेने होईल. शंकरजी नाईक दम आहे या फलंदाजाकडे. आम्ही पाहिले बऱ्याच वेळेला धावसंख्येला गती, धावसंख्येला प्रगती देताना या फलंदाजाला. प्रल्हादचा हा चेंडू बरोबर पकडलाय बॅटच्या पट्ट्यामध्ये, परंतु क्षेत्ररक्षक लॉंग लेग रिजन मध्ये थोडीशी चूक करतोय. कदाचित ही चूक महागात जाऊ शकते. एक धाव तर एक्स्ट्रा मिळाली, स्ट्राइक रोटेशन झालंय. इथून मात्र विकेट येणं गरजेचं होतं. ती विकेट मात्र इथून प्रल्हादने काढून दाखवली होती, परंतु गोलंदाज करेल तर काय करेल, जोपर्यंत क्षेत्ररक्षकांची साथ नसेल. साथ खूप महत्वाची असते आयुष्यामध्ये, साथ मित्रांची, आपल्या घरच्यांची, आणि क्रिकेटमध्ये गोलंदाजांना साथ क्षेत्ररक्षकांची खूप गरजेची असते. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलाय, जरूर मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होणार इथे, परंतु शंकर नाईक यांच्यासाठी जोरदार डाल्या. व्हॉट रनिंग बिटवीन द विकेट्स बाय बोथ द बॅटर्स मनोज नाईक अँड शंकर नाईक. With the help of this 2 run scores moves towards the 19 with the loss of 3 wickets. It now 3 more deliveries balanced in this over, which is being bowled by Prahlad Kohli. On strike, Manoj Naik. चांगला चेंडू पाहायला मिळालाय, परंतु ड्राईव्ह तेवढा चांगला सुंदर आहे. अगदीच 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू मात्र सरळ निघून गेलाय, तो म्हणजे 4 धावांकरिता. तुमच्या गिरणी नाईकचा हा ड्राईव्ह पाहायला मिळाल्यानंतर जरूर सर्व क्रीडारसिक खुश झाले असतील, कारण गुड क्रिकेटिंग शॉट ज्याला म्हटलं जातं. लेदर क्रिकेट असेल किंवा टेनिस क्रिकेट, काही क्रिकेटचे शॉट्स असतात जे मात्र पाहिल्यानंतर क्रिकेटला सौंदर्य पाहायला मिळतं. लेट कट पाहायला मिळाली होती. शॉट थर्डचा क्षेत्ररक्षक मात्र अगदीच हुशारीने पुढे आला. कदाचित हा चेंडू ऐन वेळेला जर हात पडला नसता तर मात्र दन 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 चौका पाहायला मिळाला असता, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल.
खूप महत्त्वाचं असतं. अंगामध्ये असलेली चपळाई बाहेर काढणं खूप गरजेचं असतं. ते मात्र करून दाखवलंय शॉर्ट थर्डच्या क्षेत्ररक्षकाने. एक धाव, जवळजवळ 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. दीपक पाटील सर, आपल्याला माहीत आहे परचेसचा एक नियम आहे, मनी सेव्ड इज इक्वल टू मनी अर्न्ड. तसंच रन सेव्ड इज इक्वल टू रन्स अर्न्ड. म्हणजे तुम्ही त्या धावा वाचवताय त्या धावा मात्र तुम्हाला पुढच्या इनिंगमध्ये जरूर फायदेशीर ठरत असतात. डाऊन द लेग चेंडू मात्र शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथून मात्र जरूर निर्धाव चेंडूची सांगता. 3 षटकांचा खेळ आपण पाहिला. 8च्या सरासरीने संघ मात्र धावतोय, 24 पर्यंत पोहोचलाय. 6 चेंडूंचा खेळ बाकी असताना बघूया कुठपर्यंत मजल मारल टीम मावळनगरी. मनोज आणि शंकर अशी जोडी, परंतु इथून मात्र ही जोडी आतापर्यंत टिकली, परंतु धावसंख्येला दमदार मात्र अजूनपर्यंत स्थिती दिलेली नाही आहे. ते खूप गरजेचं आहे. धावसंख्या धावगती हलती आहे, पार्टनरशिप बनली जरूर, कारण सुरुवातीला 3 फलंदाज बाद झाले होते. तिथून मात्र पार्टनरशिपला चांगली सलामी दिली ह्या दोन्ही फलंदाजांनी. परंतु आता शेवटचे 6 चेंडू मात्र पार्टनरशिपपेक्षाही हाणामारी महत्त्वाची असेल. हाणामारीकडे लक्ष देणं गरजेचं असेल. नवनाथ कोहली, all the Kohlis are in the ground for the fielding. तर नवनाथ शेवटचे 6 चेंडू साकारतील आपल्या संघासाठी. तर समोर असणारा मनोज नाईक मात्र आपल्या संघाला कुठपर्यंत पोहोचवेल. ज्या पद्धतीने मगाशी 32 धावांची खेळी केली होती ती खेळी पुन्हा एकदा आठवेल का मनोज नाईक? त्या पद्धतीने पुन्हा एकदा खेळ खेळण्याचा प्रयत्न करेल का मनोज नाईक? तयार असतील इथं मात्र द्वंद्व स्वीकारण्यासाठी नवनाथ कोहली यांचं. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू जरूर, हा चेंडू मात्र पंचांकडून घोषित केला जाईल. इट वुड बी अ वाईड डिलिव्हरी. दिस विल ॲड 1 रन टू द स्कोर अँड बॉलर नीड्स टू बोल दिस डिलिव्हरी अगेन अँड अगेन. बिकॉज क्रिकेट असो किंवा आयुष्य असो, नियमांचं पालन करणं खूप गरजेचं आहे. नियम तोडले की तुम्हाला मात्र नुकसानाला सामोरं जावे लागेल. चांगला फटका आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक येतील का, की हा चेंडू मात्र जाईल अगदीच क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून आर पार सीमा पार. ब्रँडेड षटकार. का भूला अगर शाम को वापस आए तो उसे भूला नहीं कहते. दोस्तों, मनोज नाइक अब तक शांत थे, लेकिन उनको क्यों नवाजा जाता है एक अच्छे बल्लेबाज के रूप में. यहाँ पे दिखा दिया है पहले ही गेंद पे एक छक्का, और इस बार सफल होकर मारने का प्रयास किया था. दूर से बल्ला चलाने का प्रयास किया था. स्विंग एंड मिस देखने को मिला है यहाँ पे. मनोज नाइक अब गेंदबाज को हल्के में नहीं ले सकते. पहली गेंद वाइड आई थी, उसके बाद एक नंबर 6 आए हैं, तो दूसरा गेंद बिंदी गेंद देखने को मिली है. सूझबूझ भरी क्रिकेट. फुल टॉस गेंद थी यहाँ पे. ये गेंद नहीं रुकेगी. इस गेंद को दर्शकों के बीच से मंगानी पड़ेगी. आया ये चौवा. ईट का जवाब पत्थर से असं म्हणावं लागतं. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज. एकदा षटकार, एकदा निर्धाव चेंडू, एकदा चौकार. पुढचा चेंडू मात्र काय घडेल. इथून मात्र आव्हान आता गोलंदाजा समोर उभं ठाकलंय. ज्या पद्धतीने मनोज पाय बॅटिंग करतोय, बॅटची कड घेऊन चेंडू मात्र चालला. इथून आत्महत्या. आत्महत्या
निश्चित कोण फलंदाज बाद असेल. तर शंकर नाईक इथून मात्र बाद होतील कारण स्ट्राईक रोटेशन झाली होती. इथून मात्र गडी जरूर बाद झाला असेल, धाव मात्र मिळणार नाही. गडी क्रमांक 4 आउट. नए बल्लेबाज रामदास नाइक, यहां से कोशिश करनी पड़ेगी केड़ी, क्योंकि ऐसा कहा जाता है कोशिश करते रहो, कामयाब हो जाओगे तो घर वाले खुश, नहीं तो रिश्तेदार खुश. 4 गेंदे यहां से हो चुके हैं. रन संख्या टोटल 35. अंतिम 2 गेंदे शेष है यहां पे. रामदास नाइक बल्लेबाज इन एट नंबर 6. अच्छे बल्लेबाज है, काफी बार अच्छे खेले रामदास नाइक. तो यहां से अंतिम 2 गेंदें शेष रहेगी. ये गेंद बढ़िया थी, उसको अच्छे से प्लेसमेंट भी किया है. और ये चौवा वहां पे चेक कीजिए, शायद से लगा है उनको. टेक इट इजी मैन, टेक इट इजी. गेम विल बी ऑन बट यू हैव टू बी फाइन. गेम चलता रहेगा लेकिन आपको तबीयत तो संभालनी पड़ेगी. तो यहां से मैंने कहा था रामदास नाइक एक कारनामा करते हैं. जैसे ही हाफ वॉली शॉर्ट पिच गेंद थी उसको बैक फुट पे जाके बहुत बढ़िया पंच किया था. बहुत इंपॉर्टेंट टाइम पे आया चौवा. अच्छी गेंद हवा में है, खेला है जहां पे जब तक फील्डर आएंगे 2 रन तो इजी तरह से पार की जाएगी. मनोज नाइक तैयार है तीसरे के लिए. और यहां पे क्या होता हुआ, ये गलत थ्रो. विकेट कीपर के और फेंकेंगे तो और 1 रन नहीं हो सकता है, अन्यथा चौथा रन भी देखने को मिल सकता था. लेकिन यहां पे जरूर 3 रन पूरे किए हैं. और टोटल रन संख्या यहाँ पे 42. तो 43 रन्स का टार्गेट रहेगा. सुंदर मी म्हटलं होतं की रामदास नाईककडे चांगले फटके आहेत आणि मनोज नाईक ही चांगली बॅटिंग करून दाखवले. परंतु इथून तुम्ही टीम मोहा कोलिवाडालाही तुम्ही कमी लेखू शकत नाहीयेत. त्यांच्याकडे चांगल्या बॅटर्स आहेत. म्हणजेच 43 धावांचा हा पाठलाग सोपा नसणार आहे. कारण नाईटची स्पर्धा अजूनपर्यंत 40+ मध्ये कोणीही खेळलं नव्हतं. पहिल्यांदा सर्व संघ 40+ मध्ये खेळतात. आणि इथे मात्र प्रत्येक जण असंच विचार करून आहे की ही स्पर्धा मीच जिंकेन. आणि त्यासाठी प्रत्येकाने केलेली प्रॅक्टिस, प्रत्येक संघातील प्रत्येक खेळाडू न चुकता उपस्थित राहणं, ह्याच्यावरून एक गोष्ट मात्र निश्चित समजते की प्रत्येकाला ही स्पर्धा जिंकण्याची आस आहे. प्रत्येकाला ही स्पर्धा जिंकायचीच आहे. परंतु प्रयत्न करावे लागतील. ट्राय टू ट्राय बट डोंट क्राय असं म्हटलं जातं. 24 चेंडू, 43 धावांची गरज. तर याच्यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच न्हावे विपक्ष कोंबडभुजे. तर चला दोन्ही संघ नायकांना विनंती असेल आपण कृपया करून यायचं आहे नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी.
जयवंतजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण कृपया करून आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करायचा आहे आणि सर शुभेच्छा असतील तुम्हाला. नावे संघ तुम्ही ऑलरेडी एक मॅच खेळलेला आहेत आणि दोघांनाही शुभेच्छा देऊया. कोण कॉल करते? नावे संघ. हेड इज द कॉल. हेड इट इज. तर निर्णय फक्त कळवा, लगेच मॅचकडे जाऊया. क्षेत्ररक्षण. तर दोघांनाही शुभेच्छा देऊया. इथं मात्र पुढच्या फेरीचा सामना, पुढची मॅच मात्र पाहायला मिळणार आहे. टीम कोंबडभुजे विपक्ष टीम न्हावे. तर न्हावे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि जरूर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर जाऊया आत्ताच्या मॅचकडे, जिकडे मात्र 24 चेंडू आणि 43 धावांची गरज इथून मात्र आहे. त्या 43 धावा कशा पार केल्या जातील? चला लवकर लवकर बॅटर पाठवायचे आहेत, आपल्याकडे वेळ कमी आहे मित्रांनो. खूप वेळ चालला ऍक्च्युली आपल्याकडून. हवा थंड आहे भरपूर मित्रांनो, त्याच्यामुळे लवकर लवकर खेळ संपवण्याच्या मागे राहूया. थंडी खूप वाढली. हवेची पण गंमत आहे मित्रांनो, हवेची पण गंमत आहे. चाकातून गेली की चाक पळत नाहीये, डोक्यात गेली की चांगलं वाईट कळत नाही आणि श्वासोच्छवास सोडून गेली की घरात कोणी ठेवत नाही. अशी हवेची गंमत आहे. ती हवा मात्र आता थंड अगदीच पसरली सगळीकडे. मैदानाकडे पाहिलं तर मॅच ऑफिशियल्स आपण पाहतोय सुंदरशी कामगिरी. एका बाजूला DJ श्री, एका बाजूला आपण पाहिलं पनवेल टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पनवेल टेनिस लाईव्ह PTC लाईव्ह आपण पाहतोय. किरण दळवी, केतन दळवी आणि संदीपजी भास्कर. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय क्रिकेटचे नामवंत समालोचक, ज्यांना आम्हीही खूप प्रेमाने ऐकतोय, श्री दीपकजी पाटील सर, कांजनजी पालकर. समालोचक साथ देणारे गुणसंख्या लेखक कॅमेरामॅन नीरज, ओम आणि मारुती यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र अतिशय सुंदर टिपल्या जाते. खूप सुंदर असं कामगिरी आपण आपल्याला पाहायला मिळतोय आणि सर्व श्रेय मात्र आपण पाहूया निश्चितच 40+ मास्टर्स नावे आणि श्री विजेंद्र पाटील यांच्या माध्यमातून. तर जरूर येणारे 24 चेंडू, 43 धावांची गरज. कशा पद्धतीने पाठलाग केला जाईल, कशा पद्धतीने हा गेम चालवला जाईल. नवीन गोलंदाज देवेंद्र पाटील, संघाचा प्रारंभिक गोलंदाज 50+ गोलंदाज देवेंद्र पाटील. खूप चांगली गोलंदाजी आम्ही सातत्याने पाहिली गोलंदाजांच्या माध्यमातून. पंढरीनाथ गोळी तयार पहिल्या चेंडूसाठी. इथून मात्र मॅच पुढे जाईल. इथून जो जिंकेल तो मात्र एका बक्षिसात पात्र ठरेल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. झेलकडे जाऊ की झेलसाठी थांबू असा मात्र विचार करता करताना मात्र रुपेश नाईकने चांगला कॉल मात्र शेवटी घेतला की आपल्याला थांबणं गरजेचं आहे. जर झेल नाही झाला तर मात्र धावा पहिल्याच चेंडूवरती बहाल केल्या जातील. हे खूप महत्त्वाचं असतं. एक स्ट्रॅटेजिक डिसिजन खूप गरजेचं असतं. स्ट्रॅटेजिक म्हणजेच तुमच्याकडे वेळ कमी असतो आणि डिसिजन घ्यायचं असतं. स्विच हिटचा प्रयत्न जरूर तुम्ही स्विच हिट केलाय आणि पंचांकडे आशेने मागताय. हे म्हणजे असं झालं कर्ज काढलंय आणि कर्ज माफ सुद्धा करा, जमणार नाही. इथून मात्र निर्धाव चेंडू मात्र पाहायला मिळालाय. देवेन किंवा देवानंद टाक. देवेंद्र अरे 3 नावं टाकू शकतोस तू. देवेन टाक, देवेंद्र टाक किंवा देवानंद टाक, काही हरकत नाही. एकेडी ह्या वेळेला फटका मात्र फसलाय. जेल खाली क्षेत्ररक्षक कदाचित हा झेल पूर्ण केलाय. फलंदाज मात्र इथून पाहत राहिलाय, अवाक झालाय
की झेल कसा उडला, परंतु झेल पूर्ण केलाय, फलंदाज बाद. जोर का झटका हाय जोरों से लगा. शंकर नाईक याने घेतलेली कॅच, कॅप्टन कूल. सुंदर अशी कॅच पाहायला मिळाली. रवींद्र कोळी नवीन फलंदाज आपण पाहतोय आणि 12वा समालोचक कोळी आहे. 11 तिकडे बॅटर कोळी आहेत. देवेन आपल्या संघासाठी नेहमीच चांगली गोलंदाजी पाहिली. या गोलंदाजाची उत्कृष्ट व्यक्तिमत्व, खूप चांगली अशी गोड व्यक्तिमत्व. हा खुरटप्याचा चेंडू, इथे मात्र काही पे निघा आहे, काही पे निशाणा. चेंडू कोणत्या बाजूला चाललाय, आपण विथ द स्पिन खेळतोय की अनऑर्थोडॉक्स खेळतोय हे मात्र ठरलं नाही फलंदाजाचा. तोपर्यंत मात्र चेंडू निर्धाव गेलाय. ह्यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु टायमिंग प्रॉपर जमलं नाही आहे, जेणेकरून मात्र चेंडू मिड विकेट रिजनमध्ये अगदीच पकडला जाईल. एक धाव जरूर मिळाली. धावफलक हलतं राहणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून कोणतीही गोष्ट असो, आनंद असो, दुःख असो, कर्ज असो किंवा धावसंख्या कितीही मोठी असली तरी तुम्ही थोडे थोडे EMI मध्ये जर पूर्ण केली तर ते ओझं जास्त वाटत नाही आहे. यावेळेला फटका मात्र फसलाय. झेलखाली क्षेत्ररक्षक येईल का? 38 सर्कलच्या आतमध्ये मात्र चेंडू मात्र विसावलाय. तोपर्यंत कव्हरचा क्षेत्ररक्षक येईल. एक धाव जरूर पूर्ण केली गेली. थोडंसं घाईमध्ये थ्रो झाला होता. देवेन मात्र तिथं नाराज आहे की हा थ्रो करणं गरजेचं होतं का? एक षटकाचा खेळ झालाय. धाव संख्या आपण पाहिली तर 3 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तू शायर है मैं तेरी शायरी. नवीन गोलंदाज आपण पाहतोय सुभाष नाईक, उजव्या हाताचा गोलंदाज. निश्चित पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करतील पंढरीनाथ कोळी. धावसंख्येला आकार द्यावा लागेल. वाव, सुंदर चेंडू, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, गतीने टाकलेला हा चेंडू होता. यष्टिरक्षकाचं काम अगदीच अचूक पाहायला मिळालंय. खूप सुंदर यष्टिरक्षण पाहायला मिळालंय. रामदास नाईक यष्टिरक्षकाच्या भूमिकेने आपण पाहतोय. कोणत्याही प्रकारची गडबड नाहीये. संपूर्ण स्क्वॉड मात्र आज सर्व संघांचा पाहायला मिळाला. संपूर्ण स्क्वॉड आणण्याचं कारणही तेवढंच होतं, कारण उल्वेनोड 40+ मास्टर्सची ही असोसिएशनची पहिली अशी स्पर्धा आहे जी रजनी क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते. एकीकडे टीम गव्हाण मात्र प्रतीक्षेमध्ये आहे. आपला प्रतिस्पर्धी कोण असणार आहे आज? फुलटॉस चेंडू होता. इथे मात्र फलंदाजाला फसवून गेलाय. निश्चित क्षेत्ररक्षकाला फसवून गेलाय. क्षेत्ररक्षक एकदा नाही तर यष्टिरक्षक 2 वेळा फसलाय. कारण पहिल्यांदा चेंडू फळीतून चेंडू निघाला तेव्हाही चकला, नंतरही मात्र थ्रो फसल्यानंतरही तेव्हाही चकला. अशा पद्धतीने मात्र एक धाव जरूर मिळाले. धावसंख्या पाहिली तर 43चा हा थरार आहे. 43चा थरार तुम्ही पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. मोहसंघ
जेवढे चेंडू निर्धाव कराल तेवढी मात्र मॅच अंगावरती येईल तुमच्या, आणि जेवढं ओझं वाढेल तेवढं चालणं कठीण होईल. चांगला फटका आहे, क्षेत्र खाली आहे. हा चेंडू मात्र एका टप्प्यानिशी जाईल आर पार, सीमा पार, चौकार. मी नाद केला पण वाया नाही गेला, कशाला कुणाला डरायचं. आता टेन्शन घ्यायचं नाही कोणचं, आपला दादा झालाय सरपंच. चौकाराने मात्र थोडस धावफलकाला चांगला आकार मिळाला. धावसंख्या आपण पाहतोय 8 वरती 1.4. षटकाची संख्या पाहिली तर दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. एक चौकार आलाय जो की संजीवनी देऊन जाईल, जो की आत्मविश्वास देऊन जाईल फलंदाज रवींद्रला आणि निश्चितच टीम मोहाला सुद्धा. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, त्याला मात्र मारताना पूर्णपणे फसला. एक कोणीतरी फलंदाज इथं मात्र बाद होणार, याच्यामध्ये दुमत नाहीये. इथून मात्र फलंदाज पंढरीनाथ कोळी यांच्या खेळीचा झालाय अंत. फलंदाज तो यहाँ से प्रयास करना पड़ेगा टीम मोहा को, क्योंकि लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करनी पड़ेगी यहाँ से टीम मोहा को. ये अच्छा स्ट्रोक है, शायद ये स्ट्रोक कुछ रन संख्या यहाँ पे देकर जाएगा और निश्चित तौर से यहाँ पे 1 बाउंस आया है नंबर 4. हे माणूस हायलय पॉवरफुल, जनतेने त्याला विजयी केले. जनतेने त्याला विजयी केले, जनतेने त्याला विजयी केले. तो ठरलाय आता सक्सेसफुल, केलाय साराचा पत्ता गोल. थैंक यू से इस कहता हूँ दोस्तों, पानी में गिरने से किसी की मौत नहीं होती. मौत तभी होती है जब आपको तैरना नहीं आता. परिस्थिति कभी भी संकट नहीं बनती, संकट तभी बनती है जब आपको उससे निपटना नहीं आता. यहाँ से 43 रन्स का जो टारगेट है वो आपको संकट तभी बनेगी जब आप बड़े स्ट्रोक नहीं खेलेंगे. कुल रन संख्या स्कोर बोर्ड पे 12-12. धाव संख्या मात्र आपण पाहतोय 12. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकं मात्र इथं संपुष्टात आलीत. सुंदरसा खेळ, आणि पहा उशिरापर्यंत ही लहान पोरं मात्र पाळण्यामध्ये झोका घेताना. खरं तर नाईटच्या मॅचेस चालू आहेत म्हणून सर्वजण पोरं आनंद घेताना, अन्यथा या बाजूला मात्र खूप अंधारी रात्र मात्र पाहायला मिळते. समुद्राचा किनारा आहे आणि आत्ताच मोठा उधाण मात्र होऊन गेलंय, जे की मैदानाच्या पर्यंत पाणी इथं येताना पाहायला मिळतंय. खरं तर मी बऱ्याच वेळेला न्हावे गावाच्या क्लिप शेअर केलेल्या आहेत. न्हावे गावाच्या टॉप व्ह्यूवरून क्लिप शेअर केल्यात, होडीतून क्लिप शेअर केल्यात. एक सुंदर टुमदार असं एक गाव आहे, जे की डोंगरावरती अगदीच सुंदररित्या रचलं गेलंय. पत्त्यांचा बंगला ज्याप्रमाणे रचला तो अशी घरं मात्र सुंदररित्या रचली गेलीत. होडीतून ज्या वेळेला आपण मैदान पाण्यातून बघतो त्यावेळेला सुंदर सर्व घरं सकाळच्या उन्हामध्ये सोनेरी किरणामध्ये खूप सुंदर दिसतात. असं हे सुंदरसं गाव म्हणजेच न्हावा. दर्या किनारी हाय माझं घर कौलारू, असं प्रत्येक जण मात्र इथं सांगतोय. नवीन गोलंदाज मनोज नाईक, संघाचा तारणहार, संघाचा महत्वाचा मोहरा. 3ऱ्या क्रमांकाचं षटक हाताळताना 12 चेंडू 31 धावांची गरज, जवळजवळ 15.5ची सरासरी मात्र लगावली जाते. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू गती जरूर होती, परंतु अधोगती टाकणारा चेंडू होता, कारण पंचांचा इशारा मात्र येईल वाईडचा. ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू, तिथून मात्र 1 धाव मात्र जरूर मिळेल. मनोज नाईक 12 चेंडू 30 धावांची गरज असताना आपण पाहतोय सुंदर अशी स्पर्धा. फटका चांगला आहे, परंतु इथून क्षेत्ररक्षक तिकडे आहे, जरूर 1 धाव मात्र मिळेल.
एकेरी दुहेरीने मात्र बामणडोंगरी संघाला कोणतंही टेन्शन राहणार नाही आहे, कारण आता धावसंख्येला आकार द्यावा लागेल तो म्हणजेच टीम मोहा संघाला. धावसंख्या फक्त आणि फक्त 14 आहे, ज्याच्यामध्ये 2 चौकार जरूर आलेत, परंतु 2 चौकारांपेक्षा आता येणाऱ्या काही चेंडूमध्ये 2 षटकार लागणं खूप गरजेचं आहे. तेव्हाच ते जे समीकरण आहे ना, जे आपल्याला टेन्शन बरं दिसतंय ते मात्र टेन्शन बरं समीकरण मात्र कमी होताना दिसेल. पण तो असा कोणता फलंदाज असेल, रवींद्र की नवनाथ, असा कोणता फलंदाज असेल तो टेन्शन मात्र तडीपार करून टाकेल. मनोज नाईक आपल्या संघासाठी उत्तम गोलंदाजी. पुन्हा एकदा स्वैर मारा, अगदीच बेचव मारा पाहायला मिळाला. फक्त गती गरजेची नाही आहे, लाईन अँड लेंथ महत्त्वाची आहे. ज्याप्रमाणे मुरलीधरन सांगतात, बॉलिंग 150 इट मीन्स यू आर नॉट अ बेस्ट बॉलर. तुमच्याकडे एक स्लो यॉर्कर असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे व्हेरिएशन असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे ब्रेक्स असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे अचूक टप्पा असणं गरजेचं आहे. मुरलीधर यांच्या मते बुमरा इज द बेस्ट बॉलर. फटका मात्र फसलाय, झेलखाली क्षेत्ररक्षक येतील का? जजमेंट चुकलंय. 1 धाव मात्र पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय जरूर. क्षेत्ररक्षक सातत्याने 1 शॉट आहे का सर? येस, 1 शॉट. आज बऱ्याच वेळेला 1 शॉट रन पाहायला मिळाल्या, बऱ्याच वेळेला 1 शॉट रन पाहायला मिळाल्या. जवळजवळ तिसरी वेळ आजच्या ह्या रजनीमध्ये पाहायला मिळाली. तर धावसंख्या मात्र 16 वरती जातील. 16 अजूनही खूप गरजेचं आहे. हे पुढचे 3 चेंडू 4 चेंडू खूप महत्त्वाचे असतील. 2.2 षटकांची संख्या पाहिली तर तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे, जे की मनोज नाईक यांच्या माध्यमातून फेकलं जाते. सर्व क्रिकेट रसिकांची नजर मात्र आता लागली ती हे षटक मनोज नाईकचं आहे, ते खूप गरजेचं असेल टीम बामणडोंगरीसाठी. पुन्हा एकदा वाईड. मनोज मात्र ठरवून आलाय, मला जास्तीत जास्त चेंडू टाकायचे आहेत, मला गेम संपवण्यापेक्षा मला बॉलिंग जास्त करायचे आहे, असं मात्र मनोज ठरवून आलाय असं वाटायला लागलंय. आतापर्यंत 3 चेंडू वाईड फेकलेत. वाईड एक, वाईड एक, पुन्हा एकदा वाईड आलाय. इथं मात्र समीकरण थोडंसं बदललंय. बऱ्याच उशिराने मात्र निर्धाव चेंडू आलाय. 9 चेंडू आणि 26 धावांची गरज. आव्हान मात्र कठीण होत चाललंय, आव्हान मात्र तिखट होत चाललंय टीम मोहासाठी. मोहा संघ अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाहीये, लवकर सावरणं गरजेचं असेल. यावेळेला मात्र आहे आतमध्ये. निश्चितच ह्या स्पर्धेचा आनंद नानाजी गडकरी साहेबही जरूर घेतात, त्यांचंही कौतुक आणि आभार. आणि या टीम बामणडोंगरीसाठी एक रायगड भूषण सुप्रसिद्ध गायक नानाजी गडकरी यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. धन्यवाद नाना, तुमचं स्वागत आहे. फटका बघा फसलाय जरूर, परंतु क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. 30 सर्कलच्या बाहेर पडलेला चेंडू. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल झालाय. 2 धावा जरूर येतील. 2 धावांनी मात्र धावसंख्येला थोडासा आकार मिळेल. धावसंख्या जाईल 19 पर्यंत. अजूनही 7 चेंडू 24 धावांची गरज. 7 चेंडू 24 धावा. पाहायला गेलं तर 4 चेंडू षटकार जरी मारले तरी मॅच संपू शकतं, परंतु इथं मात्र चेंडू चांगला आहे. हे षटक मात्र वाईड जर सोडले नसते तर मात्र मनोज नाईक यांनी अगदीच वाखाणण्याजोगं षटक फेकलंय, अगदीच देखणं षटक फेकलंय. 3 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या आहे 19. येणारे 6 चेंडू 24 धावांची गरज. ऐकूया समुद्र संगीत. पुरी मेवणी चल जाऊ गो घारापुरी. घारापुरीचे हाटेलानू मेवणी काय खाशील शिरापुरी. रुसू नको फुगू नको मेवणी हात माझा जायला खाली.
टीम शेलघर जी सातत्याने 6व्या वेळेला आपण पाहिलं सुपर 4 मध्ये गेली, काहीशा फरकाने काल मागे राहिले असेल परंतु दबदबा ठेवलाय टीम शेलघरने ह्या संपूर्ण सेशन मध्ये, संपूर्ण सीझन मध्ये. 6 चेंडू 24 धावांची गरज. राजेंद्र म्हात्रे, राज युवा प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा, शिवसेनेचे एक महत्वाचे सैनिक, ज्यांच्या माध्यमातून आपल्या गावासाठी आपल्या विभागासाठी अनेक वेळेला सत्कार्य केलं जातं. आपल्या विभागातील सर्व गोरगरीब व्यक्तींसाठी मात्र चांगली कामं केली जातात. अशी ही गोड व्यक्ती मात्र राजेंद्र म्हात्रे, राज म्हात्रे शेवटचं षटक हाताळतील. 6 चेंडू 24 धावांची गरज. खरं तर 4 षटकार मारले तरीही मॅच संपुष्टात येऊ शकतं, परंतु असा फलंदाज कोणी आहे का आता मॅच मध्ये उभा? फसलाय चेंडू मात्र फसवून गेलाय. टप्पा पाहिला, हाफ ट्रॅकर जरूर होता परंतु कमी गतीचा चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र टीम बामणडोंगरीचे समर्थक नानाजी गडकरी असतील किंवा नाईक फॅमिली असतील, सर्व मात्र फॅमिली असतील, सर्व मात्र जरूर खुश असतील. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. इथून मात्र आता करो या मरो, डू ऑर डॉर, परफॉर्म ऑर पेरिश असं मात्र म्हणावं लागेल. 4 चेंडू 24 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर षटकाराची गरज. फसलाय इथं मात्र पूर्णपणे पहिल्या 3 चेंडूमध्येच राज म्हात्रे यांनी मॅच मध्ये 100% कमबॅक केलंय आणि मॅच मात्र आमच्या हातामध्ये आहे, मुठीत आहे असं सांगून दिलंय. लावा ताकद, बामणडोंगरी नाही वाकत. हे नको आहे आपल्याकडे राजेंद्र, वेळ कमी आहे ना, जरा लवकर संपूया. वाईटचा भरपूर भरणा केला. जवळजवळ मनोजने टाकलेले वाईट 1 षटक तर एक्स्ट्रा खेळून दिलं तुम्ही महासंघाला. काही हरकत नाही. इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम. वाईड, बाईज, एक्स्ट्राज आर द पार्ट ऑफ द गेम. फटका हवेमध्ये आहे. झेल पूर्ण होईल का? राजेंद्र म्हात्रे स्वतः काय कॅच मात्र पकडली. सुंदर, अप्रतिम, ब्युटिफुल देखणं असं मात्र झेल पाहायला मिळाला. गडीबाद. मीठ खाणं कमी करतील, शुगरच्या धाकाने माणसं मात्र गोड खाणं कमी करतील, परंतु देवाच्या धाकाने हरामाचं खाणं कधी कमी करतील लोक, ते मात्र निश्चितच पाहायला मिळेल. ह्यावेळेला झेल हवेमध्ये आहे. अगदीच पूर्णपणे बामणडोंगरी संघ जाणून गेलाय की आपण हा मॅच हातामध्ये ठेवलाय आणि निश्चितच इथून मात्र बामणडोंगरी संघ ही मॅच मध्ये जिंकलाय आणि सुपर 4 मध्ये प्रवेश केलाय. म्हणजे टीम बामणडोंगरी आता किमान एका बक्षिसास पात्र ठरेल. सुपर 4 मध्ये जाणारा हा 3रा संघ. काल पाहिलं शेलघर संघ, गव्हाण संघ सुपर 4 मध्ये होता.